मोठी बातमी येते छत्रपती संभाजीनगरहून। संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यानं शिक्षकावर चाकू हल्ला केलाय। या चाकू हल्ल्यात शिक्षक जखमी झालायत, रुग्णालयात उपचार सुरू आहेत। शाळेत टीसी घेण्यावरून हा वाद झाला होता। वादानंतर विद्यार्थ्यानं शिक्षकांवर थेट चाकू हल्ला केला। हल्ला करणारा अल्पवयीन विद्यार्थी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। विद्यार्थ्यानं ऑनलाईन चाकू मागवला होता आणि याच चाकूच्या माध्यमातून त्याने थेट वार केल्याचं चित्र पाहायला मिळतंय। सचिन जिरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सचिन, शाळेच्या आवारात घडलेला धक्कादायक प्रकार आहे। एक शिक्षक या सगळ्या प्रकरणात जखमी झालाय, काय अपडेट आहे? विद्यार्थ्यांनी जो हल्ला केलाय, चाकू हल्ला, तो त्यामध्ये आता शिक्षक जे आहेत गंभीररित्या जखमी झालेले आणि शासकीय घाटी रुग्णालयात त्यांच्यावरती गंभीर अवस्थेमध्ये सध्या उपचार सुरू आहे। हा सर्व प्रकार छावणी परिसरातील एका इंग्रजी शाळेमधला आहे आणि हा जो विद्यार्थी आहे हा अल्पवयीन आहे। 2023 मध्ये हा 9वी मध्ये होता आणि 9वी मध्ये तो नापास झाला होता आणि नापास झाल्यानंतर आज तो टीसी घेण्यासाठी शाळेमध्ये आला होता। टीसी मध्ये शाळेमध्ये जेव्हा तो आला होता तेव्हा अर्धा तास तो शाळेमध्ये बसला होता। शाळेमध्ये अर्धा तास त्याने चर्चा केली, मात्र त्यानंतर त्याच्या मनामध्ये एक खटकत होती की 9वी मध्ये जो नापास झाला होता तो नापास या शिक्षकाने त्याला नापास केलं, आता त्याच्या मनामध्ये खटकत होती आणि त्याच कारणावरून त्या विद्यार्थ्याने शिक्षकावर जो अचानकपणे असा हा हल्ला केलेला आहे आणि हा सर्व जो प्रकार आहे तो सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे। जेव्हा जो चाकू आहे तो त्याने ऑनलाईन पद्धतीने मागवला होता। पोलिसांनी आता त्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतलेला आहे आणि सध्या जखमी शिक्षकावर उपचार सुरू असून याची पुढील तपास जो आहे पोलीस करत आहे। मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे आता तातडीने गंभीर अवस्थेमध्ये शिक्षकाला या ठिकाणी रुग्णालयात भरती करण्यात आलेलं आहे। मात्र या घटनेमुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे जी नातं आहे त्याला काळीमा फासली गेलेली आहे। नक्कीच तुर्तास धन्यवाद सचिन या सगळ्या अपडेटबद्दल।